अखेरच्या दिवसात आबांच्या जवळ असलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आबांच्या खास आठवणी जागवल्या। आबांनी अखेरचे शब्द काय लिहिले, अशा खास आठवणी आणि त्यांचा वारसदार कोण याचा खुलासा सुळे यांनी झी24 तासवर बोलताना व्यक्त केलाय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आबांना आदरांजली म्हणून त्यांनी पंतप्रधानांकडे काय मागणी केली आहे हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। सुप्रियाताई, तुम्ही रोज जवळपास हॉस्पिटलला जात होता आबा जेव्हापासून ॲडमिट झाले त्यावेळेला। आबा गेल्यानंतर तुम्हाला खरं तर मोठा धक्का बसला असेल, काय त्यावेळेला तुमची साधारणतः मनस्थिती होती? खरं तर मला अजूनही खरं वाटत नाहीये की आबा गेलेत, पण त्यांच्याबरोबर शेवटचा श्वास त्यांना जेव्हा घेतला, मी ICU मध्ये एकटी होते। त्यांच्या फॅमिलीलाही माहिती नव्हतं, त्यांचे भाऊ कोलॅप्स झाले होते कारण का त्यांना कळत होतं की अंत आलाय। आणि तेव्हा शेवटचा श्वास जेव्हा आबांनी घेतला तेव्हा डॉक्टरांबरोबर ICU मध्ये मी स्वतः होते आणि मला नाही वाटत माझ्या आयुष्यात कधी तो क्षण मी कधी विसरीन। एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आबांच्या आईला मी नेहमी ICU मध्ये घेऊन जायची आणि मी जेव्हा गेलो होतो 1 आठवड्या 10 दिवसापूर्वी, ते आबांचे शेवटचे शब्द होते। तोपर्यंत त्यांना बोलता येत नव्हतं आणि ते लिहून आम्हाला गोष्टी सांगायचे आणि त्यांनी मला विचारलं चहा घेतला का, तर मी त्यांना सांगितलं होतं हो मी चहा घेईन, तुम्ही मला म्हणा चहा घेईन तेव्हाच मी चहा घेईन। त्याच्यावर फक्त हसले मिश्किलपणे। मग त्यांनी एक शब्द लिहिला आई, आणि तो त्यांच्या आणि मी त्यांना सारखं विचार आईचं काय, आईचं करू बघू, तुम्हाला काय म्हणायचं आहे का, आणि तो आई शब्द त्यांनी फक्त लिहिला आणि त्याच्यानंतर ते काही बोलले नाही। म्हणजे त्यांच्या आयुष्यातला शेवटचा शब्द हा आई होता। बोलणं साधारणतः कधी बंद झालं आणि बोलल्यानंतर तुमच्याशी जो संवाद लिखाणाद्वारे व्हायचा त्याच्यातल्या आणखीन काही आठवणी? शेवटचे 8-10 दिवस म्हणजे मला आठवतं त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांनी मुलीला हॅपी बर्थडे हे लिहिलं आणि नर्सला सांगितलं की माझ्या खिशात आता पैसे नाही आहेत, तर तू आता 2 रुपयाची जी कॅडबरी असते ती माझ्या मुलीसाठी आण, मी बरा झाल्यावर तुला देईन। त्यामुळे असे इतक्या गोड आठवणी त्या काळातल्या, म्हणजे आता आम्ही जेव्हा विचार करतो पण कोणी आम्ही गेलं की पहिला प्रश्न चहा घेतला का। खरं तर हा प्रश्न मला नाईलाजाने विचारावा लागतोय, कारण आबा गेल्यानंतर आता पुढे त्यांची राजकारणाचा वारस जो आहे तो कोण चालवणार हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे। पक्षाची या संदर्भातील काय भूमिका आहे, याच्या पुढे जी पोटनिवडणूक येईल त्या संदर्भात पक्षाची काय भूमिका आहे? आणि अर्थातच पक्ष ह्याच्यावर कुटुंबाशी चर्चा करेल, पण मला वाटतं त्याच्याहून जास्ती मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे की अनेक वर्ष ज्या तंबाखू आणि गुटखाच्या विरोधात आम्ही काम करतोय, तर एक संघटना म्हणून, म्हणजे फक्त पॉलिटिकल पार्टी म्हणजे काय सत्ता किंवा इलेक्शन नसतं, त्याच्या पुढच्या चौकटीत जाऊन आपल्याला मोठ्या चौकटीत काम करायचं असतं ज्याच्यात समाज असतो। त्यामुळे मला वाटतं सगळ्यात मोठा कार्यक्रम आणि ज्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन आबा असतील, मी असेल, आम्ही महाराष्ट्रात काम करतो। 12 मार्चला चव्हाण साहेबांची पुण्यतिथी असते, तर माझ्या डोक्यात असं आहे की 12 मार्चला त्यांची जयंती असते चव्हाण साहेबांची, तर त्या दिवसापासून एक महाराष्ट्रात जसा स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधात आम्ही जागर केला, तसा तंबाखू गुटखा आणि असली कुठलीही जी गोष्ट आहे ज्याच्यातून कर्करोग होतो आणि त्याच्यातून ओरल कॅन्सर आपण बघतोय सगळ्यात जास्त होतोय, त्याच्या विरोधात एक मोठा जागर करायचा आमच्या डोक्यात आहे। आम्ही अर्थातच पॉलिटिकली काय आता कोण लढेल काय लढेल ते तुम्हाला पुढच्या 8-10 दिवसात एक निर्णय आपल्याला खरंच इच्छा नसेल तरी घ्यावा लागेल, कारण काही इलेक्शन लागेलच अर्थातच, पण त्या विरोधात जाऊन मला वाटतं सगळ्यात मोठी श्रद्धांजली जर आपल्याला आबांना द्यायची असेल तर अर्थातच कुटुंब म्हणून त्यांचे आपण सगळेच आहोत, काय आबा फक्त त्यांच्या मुलाचे, बायकोचे, आईचे नाही आहेत, पण इथून पुढे कर्करोगाच्या विरोधात आणि त्याच्यातून ओरल कॅन्सर आणि तंबाखू आणि गुटख्या, कारण का अजितदादा उपमुख्यमंत्री होता तेव्हा दादानीच गुटख्या बंदी महाराष्ट्रात आणली होती, त्याच्या विरोधात आणि नुसती बंदी करून गोष्टी होत नाही, लोक तरी खातात, तर त्याची एक जनजागृती करावी की खाऊ नका, याचं कारण कर्करोग होतो। मला वाटतं हे जोपर्यंत आणि जे खात आहेत त्यांना थांबवायचा प्रयत्न आपण नक्कीच करू, पण जे पुढची पिढी आहे त्यांनी एक खाऊही नये, कधी ट्राय करू नये, असं एक मोठं कार्यक्रम मला वाटतं आपल्याला सगळ्यांना घ्यायला लागणार आहे। सामाजिक परिवर्तनात महाराष्ट्र नेहमी देशात अग्रेसर राहिलंय, कुठलाही विषय तुम्ही घ्या, मला वाटतं ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना, म्हणजे तुम्हाला आणि मला माणुसकीच्या नात्याने आपल्याला ह्याच्यात सगळ्यांना मोठं काम करावं लागेल। धन्यवाद ताई, एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्याशी शेअर केल्याबद्दल। खरं तर तंबाखूने आबांचा घात केला असं दुर्दैवाने म्हणावं लागतं आणि आता हीच तंबाखू पूर्णपणे राज्यात तंबाखू सेवनावर बंदी घालण्यासाठी स्वतः सुप्रियाताई पुढाकार घेणार आहेत। खरं तर सगळ्यांनी याच्यासाठी त्यांना साथ द्यायला हवी, कारण या रोगाचा जर कर्करोगाला जर दूर ठेवायचं असेल तर व्यसनापासून तरुणांनी आणि सगळ्यांनीच दूर राहण्याची आवश्यकता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।